सिग्नेचर की साईराज की सिग्नेचर. नक्कीच आनंद वाटत असेल ना की मैदानामध्ये शेखरजी बना सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यांच्या माध्यमातून त्यांच्या मुलाच्या माध्यमातून स्वर्गीय जयदीप बना याच्या पुरस्कृत साईराजनी जी ट्रॉफी दिलंय ना, नक्की साईराजचं स्वप्न होतं की एक नंबर मारून गाडी घरी ट्रॉफी न्यायची. त्यासाठी हा जिद्दीचा खेळ असणार आणि मैदानामध्ये त्यासाठी सामना सुद्धा पूर्ण सुरू झालेला पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती या 2 धावा, या महत्त्वाच्या 2 धावा. सामन्याची सुरुवात चांगली झालेली पाहायला मिळतंय. 1 चेंडू आणि 2 धावा. पहिलं षटक घेऊन आलाय किशोरचं ना, किशोर डवले मैदानामध्ये गोलंदाजीला सुरुवात केली. एक आक्रमक खेळाडू जरी समोर असला, भगीरथ जरी समोर असला तरी त्याच्या विरोधामध्ये खतरनाक फलंदाजी करायची याचं अत्यंत प्रामाणिकपणे उदाहरण दाखवून दिलंय. चेंडू 3 खेळाडूंना चुकवत सीमारेषेच्या पार गेला. निर्णय लागला चौकार. खेळाडू होते ना ते प्रत्येक संघामध्ये गेले होते, पण जसा संघ आपापला बाहेर पडला, शेवटी म्हणतात ना की सकाळी गेलेली पाखरं संध्याकाळी आपल्याच घरी येतात. ते सर्वजण एकत्र आलेली पाहायला मिळतात आणि हे प्रेम आहे साईराज क्रिकेट संघावरचं. आणि त्या दरम्यान आपला संघ सेमीफायनलमध्ये खेळतोय त्याच प्रकारची ही खेळी. भगीरथचा सुंदर फटका मासच्या डोक्यावरना, लवेशच्या डोक्यावरना हा चेंडू ट्रॅव्हल होतोय. या ठिकाणी 1 धाव झाली. रनिंग बिटवीन द विकेट, सुंदर अशी धाव. दोन्ही खेळाडू क्रीजमध्ये आलेले पाहायला मिळतात आणि या चेंडूवरती सुद्धा नक्कीच 2 धावा पूर्ण झाल्या असं म्हणू शकतो. तिसरा चेंडू मार्गस्थ झाला. 3 चेंडू आणि 8 धावा. जरी मोठा फटका येत नसला, षटकार येत असला तरी पण धावसंख्येमध्ये वाढ मात्र होते. धावसंख्या जाऊन पोहोचलेली पाहायला मिळते ती 8 धावा. हा चौथा चेंडू किशोर डवलेचा. हा चेंडू पाहिलं तर पुन्हा एकदा देखाना ताव सीमारेषेकडे मारण्याचा प्रयत्न केला होता, पण सोहम जायनाक्वा कोणतीही चुकी करणार नाही या प्रमुख वेळी, महत्वाच्या ठिकाणी. आणि झेलबाद भगीरथ दांडेकर माघारी परतताना पाहायला मिळतोय. कम ऑन डीजे. खेळाडू माघारी आला तर एक चांगला खेळाडू मैदानामध्ये चाललाय आणि हीच खासियत आहे. ह्याचे खरंच पूर्ण श्रेय आहे ना ते हर्षलजी आवारींना द्यावं लागेल, त्याचप्रमाणे कर्णधार कैवल्य वाकटीला द्यावं लागेल. कारण निवड प्रक्रिया चालू असताना शांत चिंतेमध्ये कोणताही दबाव घेतला नाही. आपले जे साईराचे जास्तीत जास्त खेळाडू घेण्याचा प्रयत्न केला, त्यांच्यावरती विश्वास ठेवला. गावभरची जत्रा घेण्यापेक्षा आपल्याच खेळाडूंनी विश्वास का ठेवू नये याचं चांगलं उदाहरण दाखवून दिलं. आणि त्याच माध्यमातून हर्षल आवारींचा संघ, नितीन आवारींचा संघ, त्याचप्रमाणे स्वर्गीय जयदीप बना संघ आज सेमीफायनल मध्ये खेळताना पाहायला मिळतोय. भगीरथ नक्कीच माघारी परतलाय. चेहऱ्यावरती दुःख मात्र नक्कीच त्याच्या पाहायला मिळालं, परंतु ऋतिक गोंदले ह्याचं टेन्शन घेणार नाही आणि ऋतिक गोंदलेच्या माध्यमातून सुद्धा चांगला फटका येतोय. नक्की चेंडू निर्धाव जाणार नाही. चेंडूवरती प्रत्येक चेंडूवरती धाव येणार आणि नक्कीच आपल्या वर्सुलीच्या मैदानामध्ये नक्कीच साईराजसाठी एक संधी आलेली आहे. कोणत्याही षटकाराची हॅट्रिक असून द्या, चौकाराची हॅट्रिक असून द्या, ड्रमर बॉय प्रीतम पाटील याच्याकडनं 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे आणि ते बक्षीस आमच्यापर्यंत आलंय. सुरुवात झाली या पहिल्या चौकाराला आणि 6व्या चेंडूवरती हा खणखणीत दणदणी सीमारेषा पार असलेला हा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. डीजेला मिळते संधी. कम ऑन डीजे मी त्या. आई एकविरेची गाणी होऊन जाऊन द्या, खंडोबा रायाची गाणी होऊन जाऊन द्या. नक्कीच या मैदानामध्ये आत्मविश्वास वाढेल. नक्कीच कुठेतरी प्रसन्न वातावरण घडून येईल अशी ही स्पर्धा मैदानामध्ये वर्सोळी कोडीवाडा प्रीमियर लीग ही सस्ताना साजरी होताना आपल्याला पाहायला मिळतंय. काय ही स्पर्धा 5व्या पर्वामध्ये आली. पहिल्या दिवसापासून पहिला सामना असेल, अन्यथा सेमी फायनलचा सामना. काय रंगतदार सामने या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले. वर्सोळीची पूर्ण ही जनता किंवा रसिक प्रेक्षक किंवा सर्व खेळाडू प्रेक्षक वर्ग या ठिकाणी आपल्याला उपस्थित झालेला पाहायला मिळतोय आणि हेच आहे ते प्रेम. नक्की ड्रीम्स क्रिकेटच्या माध्यमातून बरेचशी लोक या आजचा ऑल डे असल्यामुळे नक्कीच कुठेतरी लाईव्हच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत आणि खरंच हे प्रेम आहे वर्सोलीकरांवरती झालेलं. आणि आता मात्र वैयक्तिक संघ मालक कर्णधार हा आपला संघ कसा जिंकेल ह्याच्याकडे लक्ष
मात्र लक्ष असेल. कारण नक्कीच मी म्हणतो ना, माझा भाऊ प्रतिस्पर्धी संघामध्ये खेळतोय, तर तो जिंकला म्हणून माझ्या संघाचं नाव होणार नाही की माझं नाव होणार नाही. रात्री चर्चा याचीच होणार, तो फायनलची मोठी ट्रॉफी घेऊन गावामध्ये जाणार, खंडोबाच्या मंदिरामध्ये त्यावरती भंडार जो उधळणार ना त्याचं नाव होणार आणि त्याच्यासाठी लढत चालू आहे. पाहायचा आत्तापर्यंत धावसंख्येचा विचार केला तर 6 चेंडू मैदानामध्ये फेकण्यामध्ये यश आलंय. 13 धावसंख्या, नॉट बॅड. साईराजचं चांगलं कौतुक करणं गरजेचं असेल. 13 धावसंख्या पहिल्या षटकामध्ये चांगलं होतं, परंतु त्यानंतर परशुराम पाटील एक आगीन गाडी, रेल्वे जशी स्पीडने निघून जाते ना प्लॅटफॉर्मवर ना, तसा हा चेंडू ऋतिक गोंडली फक्त पाहतच बसला. काय घडलं काय झालं हे त्याला सुद्धा समजलं नाही. सोहम जायनाकांनी चांगल्या पद्धतीने काम पार पाडलं. हा चेंडू निर्धाव गेला. पहिल्या चेंडू सांगता निर्धाव चेंडूनी झाली आणि नक्कीच क्वालिटी काय असते ना ती परशुराम पाटील नेहमी दाखवत असतो. यावेळी सुद्धा चांगला चेंडू होता. आता मात्र ऋतिकला चेंडू समजत नाही आहे आणि नक्कीच त्याच कारणास्तव कैवल्याकडे ती जबाबदारी दिली. कारण कैवल्यामध्ये आपण जर पाहिलं तर आधीच्या सामन्यामध्ये काय त्यांनी अप्रतिम फलंदाजी केली होती आणि तीच फलंदाजी नक्कीच तेच कॉपी करावं लागेल ना, पुढं पेस्ट करावं लागेल. त्याच पद्धतीची 50 धावांची पारी खेळावी लागेल. ह्या मैदानात सुद्धा दाखवावं लागेल की जयदीपसाठी हा संघ भरवला होता आणि जयदीपच्याच नावाने ट्रॉफी आम्ही उचलणार आणि हा संघ निश्चितच फायनलमध्ये प्रवेश करणार. आवाज कानावरती पोहोचला. नक्कीच आवाजाचा फायदा, माझ्या समालोचनाचा फायदा हा कैवल्य पाटीलला झालेला पाहायला मिळतोय आणि या चेंडूवरती सीमारेषेच्या बराच लांब चेंडू, नक्कीच मानवंदना करतोय जयदीपला हा षटकार. तीन षटकार 3 चौकारांसाठी ड्रमरबॉय प्रीतम पाटील यांच्याकडनं 500 रुपयाचं बक्षीस आहे. त्याकडेही लक्ष असू द्या. नक्कीच कैवल्याचं लक्ष त्याकडेही पाहायला मिळतंय, परंतु या ठिकाणी फसवा चेंडू पाहायला मिळाला आणि नाखुश होऊन नक्कीच मैदानात ना कैवल्य वागती हा माघारी परतताना पाहायला मिळतोय. जे नव्हतं घडायला पाहिजे ते घडलंय आणि आता मात्र दुःखाचं वातावरण साईराजच्या पूर्ण 11 खेळाडूंमध्ये झालंय. कमॉन डीजे. यांची प्रीमियर लीग, वडसोळी कोळवाडा प्रीमियर लीग पहिलं पर्व ज्या ठिकाणी सुरुवात झालं ना, नक्कीच ही स्पर्धा 5वं वर्ष नव्हे तर नक्की 10 वर्ष, 15 वर्ष ते 20 वर्ष यापेक्षाही अप्रतिम आपल्याला पाहायला मिळेल. यामध्ये शंका नसणार आहे, कारण जी आयोजित कमिटी आहे ना ती चांगलं काम पार पडते, चांगली स्पर्धा पार पाडण्याचा प्रयत्न करते आणि आजचा दिवस जर पाहिलात ना त्या आयोजकांच्या माध्यमातून खरंच कौतुक करावं लागेल. परशुरामची गोलंदाजी, या ठिकाणी पुन्हा एकदा फसवा चेंडू, या ठिकाणी सुद्धा काय घडलंय नितेश भगत, चूक तुम्ही करू शकत नाही परंतु चूक झालंय आणि नक्कीच या ठिकाणी फायदा झालाय सिग्नेचर संघाला. नितेश बना पुन्हा एकदा स्क्रीनवरती दिसतात माघारी येताना. घेतली ना परशुराम पाटीलने, नक्कीच परशुराम पंढरीनाथ पाटील, कारण नक्की त्याच्या मागे त्यांच्या वडिलांचं सुद्धा तितकंच श्रेय महत्वाचं आहे. त्यांच्या वडिलांचा सुद्धा श्रेय तितकंच महत्त्वाचं आहे. कारण जर आपण विचार केलात ना, वडिलांच्या एका आशीर्वादाने किंवा त्यांच्या कृपेने सुद्धा हा परशुराम मैदानामध्ये चांगली खेळी करत असतो. अनेकशा संध्या भेटल्यात, ह्या पुढेही मिळतील आणि वरसुलीचं नाव परशुराम ह्यापेक्षाही मोठं करणार यामध्ये कोणतीही शंका नसणार आहे. या पुढील चेंडू विकेट हॅट्रिक असणार का? या ठिकाणी जोरदार प्रहार केला होता, बॅट आणि बॉलचा चेंडूवरती संपर्क झाला नाही. निश्चितच हा चेंडू बॅटवरती आला असता तर सीमारेषा गाठली असती, पण नशिबाचा कौल, आपल्या गोलंदाजीमधली क्वालिटी ही परशुराम पाटीलच्या माध्यमातून आपण पाहिलीत आणि आपलं हसत हसत एकदम मनरमत हे षटक पूर्ण केलं. परशुरामने बडे मोठे मोठे हादरे लावून दिले, वेदना निर्माण केल्या साईराजच्या या 11 खेळाडूंमध्ये, पूर्ण संघामध्ये, पूर्ण
पॅव्हेलियन मध्ये आणि नक्कीच हे 12 चेंडूंच्या समाप्तीनंतर 6 चेंडूंच्या समाप्तीनंतर मैदानामध्ये 20 धावसंख्या झालेली पाहायला मिळते. नक्कीच आता सुद्धा सामना आपल्या हातामध्ये आहे. मी रोहित मध्ये सुद्धा ती क्वालिटी आहे याच्या आधी सुद्धा पाहिलंय. ऋतिक गोंधळीचा आपण प्रामुख्याने विचार जर केलात ना तर पर्व तिसरं किंवा चौथा असेल त्यामध्ये अप्रतिम गोलंदाजी करून बेस्ट बॉलरचा सुद्धा मानकरी बहुतेक हा ठरला होता आणि आताच ती आत्मविश्वासाने ती कामगिरी उर्वरित 12 चेंडूंवरती करायची आहे. हे 12 चेंडू शशिकांत भगतच्या हातामध्ये तिसरं षटक, ज्या ठिकाणी 20 धावा झाल्यात, अजून 20 ते 25 धावा आल्या ना तर 40-45 धावा चिक्कार होऊ शकतात या मैदानामध्ये, कारण साईराजकडे सुद्धा गोलंदाजी पाहायला मिळते. हे तिसरं षटक जर तरची गोष्ट आहे, परंतु आता लाईव्ह मध्ये बघूया काय घडतंय. या ठिकाणी पाहिलं तर ऋतिक गोंधळेंनी दाखवून दिलं, जरी 9 जरी खेळाडू माघारी परतले, ऋतिक एकटा सामना लढवू शकतो आणि धाव संख्या वाढवू शकतो. या चेंडूवरती सर्वांची झाले वा वा वा, कारण धावा मिळताय 6. कम ऑन डीजे. ऋतिककडे सर्वांच्या नजरा आहेत, रोहितकडे सर्वांच्या नजरा आहेत. प्रामुख्याने विचार बघायला गेलत ना, एक चिंतेची बाब आहे, योगेश नाकवा या ठिकाणी कुठेतरी दिसत नाहीये, कारण तो एक या संघाचा नेहमी पाठीराखा राहिला आहे. तो नक्कीच कणकर नक्कीच हात करताय. धन्यवाद. जोरदार प्रहार करण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न केला होता, परंतु हा चेंडू शशिकांतनी आपल्या माध्यमातून हा निर्धाव काढलाय आणि निर्धाव चेंडूची सांगता झाली. आपण जर पाहिले तर तिसऱ्या षटकाला प्रारंभ झाला. पहिल्या चेंडूवरती घुटणात एक तमाशा देख असा खणखणीत बीटच्या साईडला हा षटकार पाहिलात आणि दुसरा चेंडू निर्धाव. एक डाव तुझा तर एक डाव माझा. एक डाव पहिला ऋतिकचा होता तर पुढचे 2 डाव मात्र शशिकांतनी दाखवलेत. या ठिकाणी पुढचाही चेंडू निर्धाव काढलाय आणि काय ती अप्रतिम गोलंदाजी शशिकांतची. आणि नक्की शशिकांतला मैदानामध्ये उतरल्यानंतर, संधी दिल्यानंतर, आपल्या ताफ्यामध्ये घेतल्यानंतर काय करायचं असतं ना आपल्या संघासाठी, हे शशिकांतनी नेहमीच दाखवून दिलंय. ह्याचं सुद्धा आपण उदाहरण दिलं ना तर शशिकांत भगत जोरदार अपील झाली. पाहायचंय पंच या चेंडूवरती ऋतिकला माफ करणार नाही, ऋतिकला माघारी परतवावंच लागेल. नक्की थोडासा विचार विनिमय करतील, परंतु पंचांचा जो निर्णय असेल तोच अंतिम राहणार हे मात्र निश्चित असणार आहे. चला वेळ घालू नका, निर्णय जो असेल तो मान्य करावा लागेल. ऋतिकला जो निर्णय दिलाय तो मात्र मान्य करावा लागेल. पण नक्की प्रयत्न केला, षटकार मारला तर आम्ही खरंच कौतुक केलं. पंचांनी सुद्धा लगेच हात वरती घेऊन सांगितलं की षटकार होता. ज्या ठिकाणी पंचांना वाटलं की तुम्ही विकेट आहात तर आपल्याला मान्य करावं लागेल. चला प्रत्येक संघाला तेच आपण करतोय, तर नक्की नाराज असाल तुम्ही, पण पुढचा खेळाडू असेल केदार पाटील. संकेत संधी मिळालेली नव्हती, कारण आजच्या दिवसातला हा 4था सामना असेल केदारसाठी. झेल चांगले पकडले, क्षेत्ररक्षण चांगलं केलंय, परंतु ज्यावेळी मैदानामध्ये खेळी करून दाखवायची आहे, फलंदाजी करून दाखवायची आहे, मोठी धावसंख्या रचायची आहे. आधीचा सामना जर पाहिलात ना ते एक भव्य दिव्य सामना आपल्याला पाहायला मिळाला. जवळपास 86 धावांचं लक्ष ठेवलेला साईराज हाच तो संघ आहे, त्यांनी मोठी खेळी करून दाखवलेली. पण आता मात्र ज्यावेळी विकेट पडलेत ना, परशुरामनी आपल्या एसटीच्या मागणं जी सूत्र हरवलीत ना ती मात्र लाजवाब. मोठ्या मोठ्या संघांना बाहेर काढून टाकलंय, मोठ्या मोठ्या संघांना जागच्या जागी ठेवलंय आणि आम्ही तुमच्यापेक्षा का बेस्ट आहोत ना याचं उत्तम उदाहरण सिग्नेचर संघ कर्णधार परशुराम पाटील यांचा संघ यांनी नक्की दाखवून दिलंय. शशिकांतचं कौतुक करावं लागेल. अप्रतिम गोलंदाजी, अचूक टप्प्यावरती केलेली गोलंदाजी शशिकांतची पाहायला मिळाली. केदारचा फटका गॅप शॉट म्हणता येईल. या ठिकाणी 1 बाउन्स रोखू शकले नाहीत, चेंडू हात फाडून गेला असं म्हणू शकतंय आणि या चेंडूवरती धावा आल्या 4. कम ऑन डीजे. ते आपण जर पाहिलं तर चौकार आलाय, 4 धावा आल्यात आणि या 4 धावेने मैदानामध्ये धावसंख्या पाहिलीत तर 30 धावा. 4 खेळाडू नक्कीच माघारी परतलेत आणि हा अंतिम चेंडू असणार आहे. केदारकडे म्हटलं होतं ताकद आहे, खेळू शकतो, ह्याचा खेळ पाहिलाय, सरावाला नेहमी चांगला खेळत असतो आणि यावेळी सुद्धा एक चौकार मारल्यानंतर चेंडू बराच वेळ हवेत थांबलाय. या इथं ठोकर झाली, ऍक्सिडेंट झालं आणि याचा फायदा साईराज संघाला पडलेला पाहायला मिळतोय.
चला आपण ओके असाल ते थंब दाखवा इकडे, तर लगेच ॲम्ब्युलन्स पाठवायला. लवेशची चिंता बघा किती आहे, कारण उभरता सितारा आहे. जोगसपाठ नक्कीच आपण जर विचार केलात ना, मैदानामध्ये एक खतरनाक पारीचा अंत झालेला पाहायला मिळतोय. या ठिकाणी 3 षटकं समाप्ती झाली. मोठी धावसंख्या मैदानामध्ये येणं गरजेचं होतं, परंतु जे महत्त्वाचे 2 खेळाडू ज्याच्या जीवावरती म्हणू शकता का, ज्याच्या कारकिर्दीवरती म्हणू शकता किंवा ज्याच्या आत्मविश्वासावरती साईराज संघ हा मैदानामध्ये मजल मारायचा, ती जोडी किंवा ते खेळाडू माघारी परतलेत. आत्तापर्यंत 4 खेळाडू माघारी परतल्यानंतर आता म्हणतं ज्यांच्या माध्यमातून धावसंख्या येणं गरजेचं होतं असे 2 खेळाडू सिद्ध मात्र नक्कीच केले. कारण केदारने सुद्धा दाखवलंय की चौकार मारून माझ्या बॅटमध्ये सुद्धा आहे. परंतु हे षटक असणार ना, हे महत्त्वाचं असणार आहे. यामध्ये रोहित नाखवा जर चमकला ना, तो रात्री पण चमकणार आणि सकाळी पण चमकणार. या ठिकाणी पाहिलं तर जोरदार प्रहार, काय घडेल चेंडूवरती, चेंडू खाली आलाय, कोणतीही चूक करणार नाही मयूर. आणि मैदानाच्या बाहेर पाहायला गेलं तर रोहित नाखवा. चला रोहितकडे जबाबदारी होती. रोहितला माहिती होतं की लेग साईडचे फटके म्हणजे या बीचवरचे फटके आपल्याला पाहायला मिळतात, मैदानावरचे फटके पाहायला मिळतात. पण तुमचा फटका काही वेगळाच पाहायला मिळाला. कुठे जिथे मारायचं होतं, नजर कुठे ठेवली होती, फटका बॅट कुठे फिरवली होती, चेंडू कुठे गेला. नक्की दबावामध्ये हे होत असतं, परंतु याचा फायदा मात्र प्रतिस्पर्धी संघाला झाला. आपण झेलबाद झालात आणि एक आपल्यावरती जबाबदारी दिली होती, एक कुठेतरी एक मोठी धावसंख्या करायची जबाबदारी होती, त्यामध्ये आपण कुठेतरी कमी पडलात. ठीक आहे, चौथ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवरती, सोहमच्या या पहिल्या चेंडूवरती चांगलं हे षटक पाहायला मिळते. सुरुवात चांगली पाहायला मिळते. सिग्नेचर संघ आतापर्यंत चांगल्या परिस्थितीमध्ये पाहायला मिळतोय. धावसंख्या झाली 32 धावा. पहिला चेंडू झालाय, 32 धावा मैदानामध्ये पाहायला मिळत आहेत. राकेश मेस्त्री हे सुद्धा नाव या ठिकाणी मोठं नाव म्हणू शकतोय. नक्कीच कारकीर्द जरी या ठिकाणी मोठं नसलं, ज्याला म्हणतो ना की कागद बोलतो, कागदावरती नक्कीच राकेशची धावसंख्या नक्कीच लिहिलेली नसेल, परंतु या ठिकाणी वाईट आलाय, अतिरिक्त धाव आलंय. नक्कीच म्हटल्याप्रमाणे गुणलेखेच्या माध्यमातून संकेत नी राकेश मेस्त्रीच्या नावावरती जरूर धावा लिहिल्या नसतील, परंतु त्याच्या बॅटमधली असलेली एक कला, त्याचा कॉन्फिडन्स, त्याची खेळण्याची एक अनुभव हा मैदानामध्ये दाखवावा लागेल. या सोमच्या गोलंदाजीवरती हा चेंडू चांगला होता आणि या चेंडूवरती चुकी झाले, झेल सुटलाय आणि या चेंडूवरती 2 धावा सुद्धा पूर्ण झाल्यात. आणि या 2 धावेनी पाहिलं तर मैदानामध्ये पुन्हा एकदा धावसंख्या वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 35 धावा. उर्वरित 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 2 चेंडू मैदानामध्ये फेकून झालेले आहेत, यशस्वीरित्या सोमचे झालेले पाहायला मिळत आहेत. हा तिसरा चेंडू राकेश मेस्त्रीसाठी. यारे एक धाव पूर्ण झाली, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न करणार, दुसरी धाव सुद्धा पूर्ण. परशुरामची ही चुकी महागात पडेल. एक धावासाठी प्रयत्न करावे लागेल. परशुरामला जर आठवण करून दिली ना, तर नक्कीच प्रशांत जायनाकवाचं मी उदाहरण देईल. प्रशांत जायनाकवा जातानाच म्हणाला होता, ज्यावेळी मरुवाई संघ गोलंदाजी करायला चालला होता, सामना हलक्यामध्ये घेऊ नका. आणि नक्कीच कुठेतरी वंदेश वाडकरनी या संधीचं सोनं केलं आणि सामना जिंकलेला सुद्धा पाहायला मिळतोय. त्याच प्रकारे परशुरामला ह्या एक धावा, 2 धाव्या कुठे महागात पडतील का, येणारा टाइम किंवा येणारा वेळ काय दाखवून देईल, या मख्याकडे मात्र लक्ष ठेवणं गरजेचं असेल. आता मात्र पाहिलं तर 3 चेंडू झाले, 3 चेंडूमध्ये 37 धावा झाल्यात. उरलेले 3 चेंडू आपल्याला पाहायचे आहेत. राकेश मेस्त्रीनी पूर्णपणे प्रयत्न केला होता आपल्या संघासाठी, आपल्या भाच्यासाठी, ज्याच्या नावाने हा संघ या मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळतोय. स्वर्गीय जयदीपनाच्या नावावरती त्याचं नाव राखायचं आहे, आपल्या संघाचं नाव राखायचं आहे, ही मानाचा चषक उचलायचा आहे. ही एक जबाबदारी राकेश निश्चितच पार पाडली. केदार पाटील नाव लक्षात ठेवा, दाखवून दिलंय मैदानामध्ये आर पार सीमा पार. पाहायला गेलं तर 6 धावा किती महत्वाच्या आहेत ना, हे साईराज संघाला माहिती असेल. डीजे
वरती चेंडू असल्या कारणाने पंच कोणताही निर्णय देणार नाही. केदार आपला अपील करू नका. निश्चितच हा चेंडू प्रत्येकाने पाहिला, खेळण्याच्या मर्यादेमध्ये होता. आपण या ठिकाणी बीट झाला, चेंडू निर्धाव झाला, हे समीकरण पाहायला मिळालं. अंतिम चेंडू दाखवा मोठा फटका. यावेळी सुद्धा चांगला फटका मारला. एक धाव पूर्ण झाली. कार्पेटचा आधार चेंडू घेऊन एक धावेस नक्कीच पूर्ण होणार. दुसरी धाव सुद्धा यशस्वी तर होणार का पूर्ण? निश्चितच होणार. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न. यस नो यस नो, नक्कीच नाही. 2 धाव्यावरती समाधान मांडलंय. धावसंख्या झाली ती 45 धावा. कंपल्सरी चेसिंगच्या नियमानुसार या 4 षटकांमध्ये 24 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 46 धावांची गरज असेल. नॉट बॅड. रुपेशजी वाडकर, राकेशजी मेसरी, कैवल्य वागटी, स्कोर चांगला आहे. टफ फाईट देणं गरजेचं आहे. आपल्याकडे गोलंदाजी आहे. नक्कीच परशुराम पाटील आणि सोहम जायनकवास पासून वाचावं लागेल. ही जोडी तोडावी लागेल. हे साधं आणि सोपं समीकरण या पूर्व सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळालं. उत्तर सत्रामध्ये नक्कीच सर्वांचा लाडका आवाज संध्याकाळ सत्रामध्ये सर्वांना आनंददायी वातावरणामध्ये समालोचनाच्या माध्यमातून मी घेऊन जातोय इम्रानजी बुकाळे यांच्याकडे. धन्यवाद. सुवर्ण गणेश, मोन्या और मितेश, इनका दोनों का मैं तहे दिल से आभार व्यक्त करता हूं। और मितवी वाडकर, इनके तरफ से पहले ओवर में जो छक्कों के हैट्रिक लगाएंगे उस खिलाड़ी के लिए 500 रुपए का कैश प्राइज यहाँ पर जमा है। मितवी का वाडकर, इनके तरफ से छक्कों के हैट्रिक, जो भी पहले ओवर में छक्कों के हैट्रिक लगाएंगे उनके लिए 500 रुपए का कैश प्राइज यहाँ पर जमा होता हुआ। धन्यवाद। अपने आवाज सुनी थी जय जी टेकेकर। सेमीफाइनल का ये मैच हर विकेट के लिए 100 रुपए का कैश प्राइज। कभी मत कहो कि दीन अपने खराब है, कभी मत कहो कि दीन अपने खराब है, समझ लो कि हम कांटों से घिरे हुए गुलाब है। रख हौसला, वो मंजर भी आएगा, प्यासे के पास चलकर समंदर भी आएगा। ऐ प्यासे के पास चलकर समंदर भी आएगा। थक कर ना बैठ ए मंजिल के मुसाफिर, थक कर ना बैठ ए मंजिल के मुसाफिर, मंजिल भी मिलेगी और मंजिल मिलने का मजा भी आएगा। इस बार देखिए पहले सत्र का खेल समाप्त हो चुका है। सेमीफाइनल का मैच, फाइनल में प्रवेश करने के लिए कौन सी टीम सज्ज होगी? एक तरफ है सिग्नेचर ग्रुप और एक तरफ है स्वर्गीय कुमार जयदीप बना। हर विकेट के लिए 200 रुपए का कैश प्राइज यहाँ पर आया है। मैच ऑन है। योगेश जी बना सर, इनके तरफ से हर विकेट के लिए 200 रुपए का कैश प्राइज। मैच ऑन है क्योंकि यहाँ पर सब जयदीप को चाहने वाले हैं और साईराज वर्सोली क्रिकेट क्लब आज इस मैदान पर मेहनत करने के लिए मैदान पर उतरा और उनके लिए हौसला अफजाई के लिए उनके साथी सहकारी, उनके संघ मालक, उनके प्रेजेंटिव कैश प्राइज लगाते हुए सम्मान्य नितिन जी अवारी सर और शेखर जी बना सर, इनसे गुजारिश है कि स्टेज पर आकर विराजमान हो। अब ये सेमीफाइनल का मैच है। आप आयोजक कमेटी से गुजारिश कर रहे हैं कि आप मान्यवरों का यहाँ पर आना जरूरी है। तो फिर से एक बार चलते हैं मैदान पर। मैच ऑन होने जा रही है। ऐसा कहा जाता है ना अक्षय खुराम्बे,
हर दिन आता है हर दिन जाता है, हर दिन आता है हर दिन जाता है। मैदान में वही खिलाड़ी जा खेलता है जो हर खिलाड़ी को चाहता है। तो फिर से एक बार सबका दिल चाहने वाला खिलाड़ी स्वर्गीय जयदीप बनाटी में मैदान पर नजर आ रही है। गेंदबाजी के लिए आते हुए गेंदबाज कैवल्य वाकटी। जीतने के लिए 24 गेंदे 46 रनों की आवश्यकता है। पहली गेंद पर अगर विकेट प्राप्त करते तो 500। जगदीश जी बनासर इनके तरफ से पहली गेंद के ऊपर विकेट, और इस बार परशुराम के स्लॉट में उसे कैच दिया डीप स्क्वायर लेग सी मारेगा के पार, प्लांटिंग लॉफ्ट में षटकार। अलीबाग के मेरे वेताल देवार कहा जाता है। और इस बार वर्सुली के बल्लेबाज परशुराम पंडितनाथ पाटिल आज इस मैदान पर बल्लेबाजी करते हुए नजर आ रहे। शॉट नहीं, ये संदेश है, ये खिलाड़ी खास है। पहली गेंद पर छक्के के साथ शुरुआत, क्या कमबैक करेंगे कैवल्य? ओ मिस्टर बिग, और सेकेंड अटेम्प्ट में कैच लपकते हुए विकेट प्राप्त किया योगेश बना। इनके तरफ से 200 रुपए का कैश प्राइज और शानदार कैच, डीजे को मौका। जरूर जिस खिलाड़ी ने ये कैच लपका है ना, उस खिलाड़ी के लिए नितिन जी हमारी सर इनके तरफ से 500 रुपए का कैश प्राइज यहां पर आता है। और वो खिलाड़ी है मयूरेश बाबलिया। वाडकर जिन्होंने शानदार कैच लपका। नितिन जी हमारी सर सब पे भारी। नितिन जी हमारी सर इनके तरफ से 500 रुपए का कैश प्राइज। तो कैवल्य के लिए भी 500 रुपए का कैश प्राइज अगर देखा जाए तो हर्षल जी हमारी और नितिन जी हमारी सर इनके तरफ से दोनों खिलाड़ियों को जिन्होंने कैच लपका वो है बबलिया, उनके लिए 500 रुपए। और उसी साथों साथ गेंदबाज कैवल्य वाकटी, इनके लिए भी 500 रुपए। पहली गेंद पर छक्का आने के बाद दूसरी गेंद पर कमबैक करते हुए कैप्टन लीडिंग ऑफ द फ्रंट, एक कप्तानी पारी यहां पर पार करते हुए गेंदबाज कैवल्य वाकटी सामना करेंगे सर्वेश। ओहो, मिड ऑन की दिशा में खेल दे वाइडिश मिड ऑन में फील्डर, और इस बार लेजी क्रिकेट, तू रूप की रानी, मैं हूं तेरा हैंडसम राजा, अब देर न कर बाउंड्री लाइन के बाहर आ जा, गेंद सीमा पर, चौकार। अंदाज कर रहा है तो करने दो, देखकर अनदेखा कर रहा है तो करने दो, बस याद रखना कि वक्त सबका आता है। और इस बार देखिए गेंदबाज ने विकेट प्राप्त करने के बाद तीसरी गेंद पर चौवा लगाते हुए बैटर सर्वेश आज इस मैदान पर चौवों की बारिश करने के प्रयास। 10 रन स्कोर कार्ड पर, 1 विकेट के नुकसान पर गेंदबाजी करेंगे फिर से एक बार चाल मालाइन की जानिब से कैवल्य वाकटी। ओहो, पर इस बार राकेश मेस्त्री खराब फील्डिंग, एक अच्छा गेंद डाली थी वहां पर गेंदबाज ने। हर इंसान दिल का बुरा नहीं होता, हर इंसान बेवफा नहीं होता, बुझ जाता है दीपक अक्सर तेल की कमी से, हर बार कसूर हवा का नहीं होता। गेंदबाज गेंदबाजी कर रहा है पर फील्डरों को साथ देना जरूरी है। 11 रन 1 विकेट के नुकसान पर। साइड गेंद पर बल्लेबाज ऑलराउंडर कैटेगरी के खिलाड़ी, सिग्नेचर ग्रुप का रन मशीन सोहम जायनाकवा, इस खिलाड़ी की विकेट प्राप्त करनी होगी साईराज वर्सुली टीम को अगर जीतना है। ओहो, इस बार देखिए जड़ में डालने की कोशिश, शानदार गेंद, यहां पर देखिए कमाल की गेंदबाजी, बेस्ट वर्सेस बेस्ट, यहां पर शानदार मैच। जमीर जिंदा रख, कबीर जिंदा रख,
सुल्तान भी बन जाए तो दिल में फकीर जिंदा रख, हौसले के तरकश में कोशिश का वो तीर जिंदा रख। हार जो चाहे जिंदगी में सब कुछ, मगर फिर से जीतने की उम्मीद जिंदा रख। और वही उम्मीद जिंदा रखते हुए कैवल्य यहाँ पर फिर से एक बार स्ट्राइक एंड पर सोहम जाए नाखुआ। इस बार बड़ा स्ट्रोक, क्या कैच लिया जाएगा? विकेट कैच। ओहो, बड़ी मछली जाल में फांसते हुए इस बार विकेट डीजे। होती नहीं है ताकत जिसमें कुछ कर दिखाने की, वो अपनी औकात से ज्यादा बोलते हैं, लेकिन होते जो अपने आप काबिल सदा वो खामोश रहते हैं। वक्त आगे हो या पीछे सदा उनके हुनर बोलते हैं। हर्षल जी हमारी सर के तरफ से ऋतिक गोंदी जिन्होंने कैच लपका, और भवनवी के तरफ से साले को यहाँ पर कैश प्राइज दिया जा रहा है जिन्होंने कैच लपका। जावई बापू ने दिए हैं 500 रुपए अपने साले साहब को। नीलेश पाटिल उर्फ अन्ना इनके तरफ से गेंदबाज कैवल्य वाकटी को 500 रुपए का कैश प्राइज यहां पर आता हुआ, धन्यवाद। तो फिर से एक बार एक ओवर की समाप्ति के बाद 11 रन 2 विकेटों के नुकसान, 47 रनों का 46 रनों का टारगेट है। गेंदबाजी के मोर्चे को संभालेंगे गेंदबाज फिर से एक बार ऋतिक गोंदली। शॉट गेंद हवा में, ऋतिक गोंदली। ओहो, फिर से एक बार कहानी में ट्विस्ट, डीजे को मौका। विकेट के लिए साईराज के गेंदबाजों के लिए 500 रुपए यहां पर जमा है। 5 विकेट प्राप्त करो और 500 रुपए का कैश प्राइज प्राप्त करो। और फिर से एक बार यहां पर योगेश बना इनके तरफ से हर विकेट के लिए 200 रुपए का कैश प्राइज साईराज वर्सोली टीम के लिए। नीलेश पाटिल इनके तरफ से अन्ना इनके तरफ से 500 रुपए का कैश प्राइज जमा हुआ है जो विकेट प्राप्त की थी गेंदबाज कैवल्य वाकटी ने, धन्यवाद। यहां पर कैश पे कैश प्राइज जमा होते हुए तो फिर से एक बार गेंदबाजी करेंगे ऋतिक गोंदली, स्ट्राइक एंड पर बैटर शशिकांत भगत। ओहो, स्विच हिट करने का प्रयास, पर इस बार देखिए कमाल का कमबैक, बैकअप आता हुआ, क्योंकि साईराज वर्सोली के समर्थक आज जयदीप को सपोर्ट कर रहे हैं, क्योंकि जयदीप स्वर्गीय आज वहां से मैच देख रहे, उन्हें मिस कर रहे, और जरूर तालियों की बौछार किट्टू भी यहां पर जोर से बजाती हुई, उनका भी स्वागत है। स्कोर रुका हुआ स्कोर कार्ड पर 11 रन 3 विकेटों के नुकसान पर दूसरा और प्रगति पर 46 रनों का टारगेट। एक अच्छा मैच, कांटे की टक्कर, गेंदबाजी करेंगे ऋतिक गोंदली, सामना करेंगे शशिकांत भगत। इस बार फिर से गेंद हवा में, फील्डर गेंद के नीचे, फील्डर है वहां पर। ओहो, बाज की फाटली निमास की पलाली, एक खराब क्षेत्र रक्षण वहां पर, फील्डर केदार पाटिल। कैच पकड़ो जीतो मैच, पर 1 रन लेने का मौका। 1 रन के साथ टीम का स्कोर जा पहुंचा स्कोर कार्ड पर 12 रन, दूसरा और प्रगति पर 46 रनों का टारगेट। कभी इधर चला कभी उधर चला, जाने कहा मैं किधर चला। एक तरफ है सिग्नेचर ग्रुप तो एक तरफ है साईराज वर्सोली। इस बार टप्पा गिरने के बाद ऑन द राइस कट हुई, ऑफ स्टंप के काफी बाहर, ऑफिशियल अंपायर हमारे तरफ मुड़ते हुए वाइड करार कर दिया। एक्स्ट्रा के साथ टीम का स्कोर जा पहुंचा है धीरे धीरे 13 रन, दूसरा और प्रगति पर। ऋतिक गोंदली गेंदबाजी के लिए, पहली गेंद पर विकेट, दूसरी गेंद डॉट, तीसरी गेंद पर सिंगल।
ओहो, चौथी गेंद फिर से एक बार कट करते हुए यहाँ पर टप्पा गिरने के बाद पार आई। फिर से एक बार एक्स्ट्रा के 7 रनों की प्राप्ति होती हुई यहाँ पर सिग्नेचर ग्रुप के लिए। रनों को रोकना है, रनों को रोकना है और यहाँ पर तालियों को ठोकती हुई स्कोर जा पहुंचे स्कोर कार्ड पर 14 रन 3 विकेटों के नुकसान पर। इस बार बड़ा स्ट्रोक मिड विकेट बाउंड्री लाइन के पार, गेंद दंदनाती सीमा रेखा के पार, चौकार। कार्ड पर 20 रन हो चुके हैं। 46 रनों का टारगेट 20 रन स्कोर कार्ड पर आने के लिए, जीतने के लिए 26 रनों की जरूरत है। आने वाली 14 गेंदें और 26 रनों की जरूरत। किशोर बल्लेबाजी करते हुए। ओहो, और इस बार क्या हुआ? इस बार जरूर विकेट के करीब गेंद जरूर जा चुकी है। क्या आउट है? डॉट गेंद जाती हुई। यह सीरीज ऑफिशियल अंपायर ने देखा पर उसे नॉट आउट करार दिया है। डॉट गेंद जाती हुई। 13 गेंदें और जीतने के लिए 26 रनों की जरूरत। एक छक्के ने इस मैच में जान डाली है। सिग्नेचर ग्रुप के लिए फाइनल में प्रवेश करने के लिए कौन सी टीम है? प्रथमेश जी पाटिल सर 7700 जीजाऊ ग्रुप के सपोर्टर प्रथमेश जी पाटिल सर, आपका भी तहे दिल से स्वागत है इस प्रतियोगिता के द्वारा। आने वाली 13 गेंदें 26 रनों की जरूरत। एक विकेट प्राप्त करनी है साईराज वर्सोली टीम को। ओहो, लोअर फुल टॉस फिर से एक बार वाइड स्पीड बॉल की दिशा में खेल दिया है। एक ही रन पर यहां पर संतुष्ट होना होगा जरूर। आने वाली 12 गेंदें जीतने के लिए 25 रनों की जरूरत। 12 गेंदें 25 रनों की आवश्यकता है। शहर के अंधेरों को एक चिराग काफी है। शहर के अंधेरे को एक चिराग काफी है। 100 चिराग जलते हैं एक चिराग जलने से। तो जरूर यहाँ पर अगर देखा जाए तो परशुराम पाटिल और सोम जायनाखवा आउट होने के बाद पारी को संभालते हुए किशोर डवले और शशिकांत। आने वाली 12 गेंदें 25 रनों की आवश्यकता है। 12 गेंदें 25 रनों की जरूरत। मैच अभी भी ऑन है। मैच अभी भी 50-50 है। तीसरी ओवर की जिम्मेदारी गेंदबाजी के लिए आएंगे गेंदबाज, एक अनुभवी गेंदबाज। जरूर परशुराम काफी गर्म हुए थे, अभी ठंडा पीकर कूल हो रहे हैं क्योंकि उन्हें पता है ये मैच अस्तित्व की है। और फिर से एक बार तीसरी ओवर की जिम्मेदारी गेंदबाजी के लिए आते हुए साईराज वर्सोली टीम की जानिब से स्वर्गीय कुमार जयदीप बना, भगीरथ दांडेकर गेंदबाजी के लिए आते हैं। ये एक का चलाना तो अच्छे गेंद बल्लेबाजों को रखने की कोशिश में कामयाब हो सकते हैं, पर इस गेंदबाजी के ऊपर पूरी जिम्मेदारी। 12 गेंदें 25 रनों की जरूरत। एक तरफ है सिग्नेचर ग्रुप और एक तरफ है स्वर्गीय जयदीप बना साईराज वर्सोली टीम। गेंदबाजी करने के लिए तैयार। फिर से एक बार। ओहो, अच्छी गेंद गुल्ले स्पॉट पे टप्पा खाने के बाद थोड़ी सी कट हुई। परफ्यूम डिलीवरी यहां पर डॉट गेंद जाती हुई। एक पहली गेंद डॉट कराने में कामयाब भगीरथ दांडेकर। मैंने पहले ही कहा था अगर ये चल गए ना तो अच्छे बल्लेबाजों को खड़े रखने की क्षमता इस गेंदबाज के है, काबिलियत है और वो पहली गेंदबाजी में कामयाब होते हुए। पहली गेंद डॉट, स्ट्राइक एंड पर बल्लेबाज किशोर डवले। इस बार मिस टाइमिंग स्ट्रोक गेंद हवा में। क्या फील्डर रुपेश शिवाड़कर गेंद को रोकने में कामयाब हो गए और जरूर यहां पर गेंद को रोक लिया है। कोई रन की गुंजाइश नहीं। डॉट गेंद जाती हुई। एक रन लेते हुए, एक रन के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ धीरे धीरे 22 रन। आने वाली 10 गेंदें और जीतने के लिए 24 रनों की आवश्यकता है। 10 गेंदें 24 रन, इक्वेशन बदलता हुआ। एक बड़ा स्ट्रोक बल्लेबाजी करने वाली टीम के लिए और एक विकेट साईराज वर्सोली टीम के लिए। सेकंड पर बल्लेबाज अगर देखा जाए तो शशिकांत भगत। जरूर ऑफिशियल अंपायर कम्युनिकेशन करेंगे क्योंकि बल्लेबाज ने एक्शन लिया था। कीटू साइलेंस हो जाओ, छोटा मुंह बड़ी बात मत करो, साइलेंस कूल डाउन। जरूर डॉट गेंद है।
क्योंकि ऑफिशियल अंपायर है, इंसान है, भरम में होते हैं, थोड़ी सी गलती होती है, इंसान से ही गलती होती है। और जरूर ऑफिशियल अंपायर ने वो देखा पर का, क्योंकि बल्लेबाज सफल हो गए थे, पहली चांस लिया था, स्विच हिट करने का प्रयास कर रहे थे। किटी को ज्यादा अभ्यास है, वाइट कसला है, पर अंपायर ने वहां पर रोका, वाइट नहीं है। जज साहब आपका हुक्म सर आंखों पर। फिर से एक बार गेंदबाजी करते हुए, ओहो आगे आकर खेल दिया, पॉइंट स्पीड ऑन की दिशा में फील्डर है। एक रन लेते हुए, एक रन के साथ यहाँ पर स्ट्राइक रोटेट करते हुए, एक रन के साथ टीम का स्कोर धीरे धीरे बढ़ता हुआ संकेत हमें बतलाते हुए 23 रन, आने वाली 8 गेंदें और जीतने के लिए 23 रनों की आवश्यकता है। 8 गेंदें 23 रनों की जरूरत। मैच अभी भी ऑन है, दोनों तरफ का पलड़ा भारी है। 8 गेंदें 23 रनों की जरूरत। आठ गेंदें 23 रनों की जरूरत। मैच फिर से एक बार, ओहो फिर से एक बार कमाल की गेंदबाजी, लाजवाब। ना कद बड़ा ना पद बड़ा, जो मुसीबत में लड़ा वो भगीरथ खड़ा। और आज भगीरथ ने शानदार गेंदबाजी की, कमाल की गेंदबाजी की, कंजूसी गेंदबाजी की। आने वाली 7 गेंदें 23 रनों की जरूरत है। 7 गेंदें 23 रन। क्या इस गेंद के ऊपर बड़ा स्ट्रोक होगा या डॉट होगा? ओहो फिर से एक बार फ्लाई स्लिप पे खेल दिया है, फील्डर है वहां पर, डायरेक्ट हिट करने की कोशिश, पर एक ही रन पर संतुष्ट होना होगा। इस एक रन के साथ टीम का स्कोर जा पहुंचा स्कोर कार्ड पर। संकेत जी पौले बतलाते हुए 3 ओवर की समाप्ति के बाद 24 रन, आने वाली 6 गेंदें 22 रनों की आवश्यकता है। 6 गेंदें 22 रनों की जरूरत। सागर, दरिया सागर टीम अब अभी सज होना है, आपको अपने पैविलियन की तरफ प्लेयर को लेकर खड़ा होना है, क्योंकि इसके बाद आपका फाइनल का मैच होगा। स्वर्गीय अगर देखा जाए वर्सोली एक्सप्रेस जिन्हें कहा जाता है, जयदीप बना, इनके तरफ से 4 कैप आए। फाइनल मैन ऑफ द मैच के लिए एक कैप है, बेस्ट बैटर के लिए एक कैप है, बेस्ट बॉलर के लिए एक कैप है, मैन ऑफ द सीरीज के लिए एक कैप है। स्वर्गीय जयदीप बना, इनके माध्यम से वर्सोली एक्सप्रेस जिसे कहा जाता है, और उनकी याद ताजा करने के लिए वो कैप हमें भी प्रोवाइड की है। मैं रुपेश जी वाड़कर और शेखर जी बना सर, इनका तहे दिल से मैं आभार व्यक्त करूंगा। एक अच्छा आयोजन। 6 गेंदें 22 रनों की आवश्यकता है। मैच समाप्त होने से पहले कोई अंदर नहीं जाएगा, ये ध्यान दीजिए। कोई भी जीतो, वर्सोली जीतेगा। छह गेंदें जीतने के लिए गेंदबाजी के लिए आए हैं गेंदबाज सागर, राकेश मिस्त्री गेंदबाजी के लिए आते हुए। राकेश मिस्त्री एक अच्छे खिलाड़ी है, उन्हें 6 गेंदों में 22 रन डिपेंड करने हैं। रोकना और ठोकना यही समीकरण। धीरे धीरे दर्शकों की गर्दी यहाँ पर, और नितिन जी हमारी जो गाड़ी पे बैठे थे ना, वो अभी खड़े हो गए, क्योंकि सिचुएशन इक्वल मैच होने जा रहा है। 6 गेंदें 22 रनों की आवश्यकता है, क्योंकि उनके भाई हर्षद जी अवारी सर पीछे से यहाँ पर प्रमोट करते हुए, कॉन्ट्रीब्यूट करते हुए। 6 गेंदें 22 रनों की आवश्यकता है। पहली गेंद हवा में खेल दिया है, फील्डर है वहां पर। ओहो अच्छा प्रयास, अच्छी कोशिश, फील्डर ने रोक लिया है, पर जब तक फील्ड करेंगे तब तक 2 रन लेने का मौका। आने वाली 5 गेंदें और 20 रनों की आवश्यकता है। अभी भी मैच ऑन है। पहली गेंद पर 2 रन जाने के बाद भी बैटर ने अपने ऊपर विश्वास रखा है, वो बैटर है किशोर डवले। 5 गेंदें 20 रनों की जरूरत। आने वाली 5 गेंदें महत्वपूर्ण है सिग्नेचर ग्रुप के लिए। इस बार बड़ा स्ट्रोक मिड विकेट के ऊपर से खेल दिया है, यह अपुन का फटका, 440 का झटका। बास कह रहे बॉलर जरा चिल्ड हो जा, क्योंकि मेरे पास भी अस्त्र है। और इस बार मिड विकेट बाउंड्री लाइन के पार ये शानदार छक्का। आने वाली 4 गेंदें 14 रनों की जरूरत है। 4 गेंदें 14 रन, एक डॉट गेंद समीकरण बदल सकती है, एक बड़ा स्ट्रोक मैच में ला सकती है।
ओहो, और इस बार डीप स्क्वायर की दिशा में खेलने का प्रयास किया फील्डर है वहां पर, एक रन लिया, दूसरी रन लेने की कोशिश, पुरतोष तैयारी, पर जब तक फील्ड करेंगे तब तक 2 रन लेने का मौका। यहाँ पर आंखों ही आंखों में इशारा करते हुए कमाल की बल्लेबाजी होती हुई, जिस तरह से मैच चाहिए दर्शकों को उसी तरह का यहाँ पर मैच होता हुआ। आने वाली 3 गेंदे 12 रनों की आवश्यकता है, 3-12। 3 गेंदे और 12 रनों की जरूरत है। किट्टू काफी प्रे कर रही है, दुआएं कर रही है अपने भाई की टीम के लिए, पर होगा। मंजिलें उन्हीं को ही मिलती है जिनके सपनों में जान होती है। पंखों से कुछ नहीं होता दोस्तों, हौसलों से ही तो उड़ान होती है। और इस बार देखिए बड़ा स्ट्रोक, गेंद मिड ऑन बाउंड्री लाइन के ऊपर, इस बार आता है शानदार छक्का। के लिए 6 रनों की आवश्यकता है। सिग्नेचर ग्रुप अगर अभी छक्का लगाएंगे तो 1000 रुपए का कैश प्राइज यहाँ पर जमा है सिग्नेचर ग्रुप के लिए। अगर इस गेंद पर छक्का लगाएंगे तो आने वाली 2 गेंदे 6 रनों की आवश्यकता। परशा अर्ची आली रे आली, ना ही परशा ना ही अर्ची, यहाँ पर है वीकेपीएल का चषक। कौन जाएगा फाइनल में? 2 गेंदे 6 रनों की आवश्यकता है। एक तरफ है सिग्नेचर ग्रुप तो एक तरफ है साईराज परसोली। 2 गेंदे 6 रनों की आवश्यकता। किशोर या फिर राकेश, राकेश या किशोर, 2 गेंदे 6 रनों की आवश्यकता। ओहो, वॉलेंटियर्स बाउंड्री लाईनचा ताबा घ्या, वॉलेंटियर्स बाउंड्री लाईनचा ताबा घ्या, कोणी आतमध्ये जाणार नाहीये। कमिटी विनंती करेन बाउंड्री लाईनचा ताबा घ्या। 1 चेंडू आणि 6 धावेची गरज, कोणी आतमध्ये जाणार नाहीये, अन्यथा पेनल्टीला सामोरे जाल। 1 गेंद 6 रनों की आवश्यकता। हुकला तो चुकला आणि ठोकला तो जिंकला। सामना आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या। 1 चेंडू 6 धावेची गरज, काय घडल काय बिघडल। 1 गेंद 6 रनों की आवश्यकता। अगेन हवा में, और ये मैच जीता है टीम साईराज वर्सोली। गाना वाजू द्या, गाना वाजू द्या। किट्टू, क्रिश का गाना सुनोगे? क्रिश का गाना जरूर। किट्टू यहाँ पर बैठकर दुआ कर रही थी कि ये मैच जीतना है, और हार कर जीतने वाले को साईराज वर्सोली कहते हैं। इस बार शानदार जीत। टॉस के लिए है दोनों कैप्टन, टॉस के लिए है। एक तरफ है दरिया सागर, कोण आहे बॉलिंग कोणी टाके यानी भगीरथला द्या, त्याने इथून मॅच टर्न केली हो। मित्रांनो, मैं तो मैच का टर्म अगर देखा जाए ना तो जिन्होंने गेंदबाजी करते हुए 2 ही रन दिए तीसरे ओवर में, वो खिलाड़ी है भगीरथ दांडेकर। हम बाद में देंगे, अनाउंस करके रखा है। टॉस के लिए आहे कॅप्टन, दोन्ही संघाचे संघनायक टॉस साठी यायचंय। दरिया सागर संघाचे कर्णधार आणि कैवल्य वागटी टॉस साठी लगेच या। ग्रँड फिनाले 3 षटकांचा फायनलचा सामना असेल याची नोंद घ्या। 3 षटकांचा फायनलचा सामना, 3 षटकांचा कैवल्य। स्पीडअप करा। टॉस साठी पारस दरिया सागर संघाचे कर्णधार, आणि नक्कीच कॉन्ग्रेचुलेशन शेखर जी बना, नितिन जी हमारी, हर्षद जी हमारी, क्योंकि यहाँ पर हार हार कर जीतने वाले को बाजीगर कहते हैं। नेक्स्ट मैच आपके सामने, फाइनल का मैच 3 ओवर के बीच
विवरण देने के लिए मैं दावत दूंगा हमारे काबिल दोस्त जयेश टकेकर के पास। धन्यवाद। मला ना त्यावेळीच म्हटलं होतं की जयदीपच्या नावाने हे चषक आपल्याला पाहायला मिळतंय ना, त्याची इच्छा हा संघ मात्र पूर्ण करणार आणि नक्कीच एक एक पाऊल मेहनत आपल्याला पाहायला मिळाली. प्रत्येक चेंडूवरती जिद्द पाहायला मिळाली. शेवटच्या चेंडूपर्यंत स्ट्रगल पाहायला मिळाला आणि अंतिम निर्णय आपण मैदानात पाहिलात तर स्वर्गीय जयदीप बना पुरस्कृत साईराजचा संघ आपल्याला विजयी झालेला पाहायला मिळतोय. मी प्रथमेश सरांना विनंती करतोय की आपण प्लीज व्यासपीठावरती यायचं आहे. आपण या, आपण आलात ना, या सामन्याचं नक्कीच रंग भरण्याचं काम करणार. एक 2 दिवस झाले आम्ही तुमची वाट पाहतो, आज तिसऱ्या दिवशी आपला चेहरा दाखवलात. या प्लीज या आपण सुद्धा. नक्कीच आनंदाचं वातावरण आहे. साईराज संघ म्हटला तर आपण सुद्धा त्या फॅमिलीचा भाग आहात आणि नक्कीच कुठेतरी आपलं सुद्धा सहकार्य लाभलेलं आहे या संघासाठी. नक्कीच आता मात्र एक पाऊल मागे आहात. स्वर्गीय जयदीप बनाचं स्वप्न होतं की नक्कीच प्रथम क्रमांकाचा मानकरी घ्यायचा आणि ही स्पर्धा विकेपीएल पर्व 5वं नक्की त्याच्या नावावरती असणार का? संघ नक्कीच मेहनत करतोय, हारो जितो, परंतु नक्कीच त्याचं नाव, संघाचं नाव या पूर्ण 11 खेळाडूंनी आणि पूर्ण त्यांच्या सहकाऱ्यांनी नाव मोठं केलेलं पाहायला मिळतंय. आता मात्र एक पाऊल लांब पाहायला मिळतंय. कैवल्य वागटी नक्कीच आता मात्र थोडासा विचार करत असतील की या संध्याकाळच्या क्षेत्रामध्ये सामना नक्की नाणेफेकी जिंकल्यानंतर गोलंदाजी का घेतली असावी. नक्कीच माहिती असेल की आपल्याकडे फलंदाजी आहे, आपल्याकडे गोलंदाजी आहे. आपण सामना कमी धावसंख्येवरती सुद्धा फिरवू शकतो आणि याच प्रयत्नात ना आपण जर पाहिलं ना